हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता झाली आहे दुपार आणि आताच आमची कॉफी झाली आहे आणि आताच माझी केक बनवायची इच्छा झाली, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। अगदी सिंपल केक आहे आणि सिंपल रेसिपी आहे। तर या केकसाठी मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी वाटी दही, 1 वाटी साखर, पाऊण वाटी दूध आणि पाव वाटी तूप घातले। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आता मिक्सरमधून छान फिरवून घेते आहे। त्यानंतर आता यामध्ये 1.5 वाटी रवा घालते आणि हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी पुन्हा पाव वाटी दूध घालते आहे आणि आता यामध्ये मी व्हॅनिला एसेन्सचे 2 ते 3 थेंब घालते आहे। हे मिश्रण आपल्याला छान एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचे आहे आणि याला 15 ते 20 मिनिट आपल्याला असंच रेस्ट करून ठेवायचं आहे। केक मी कढईमध्ये बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये मी स्टँड ठेवला आणि त्यावरती केक टिन ठेवणार आहे। आता कढईमध्ये स्टँड घालून मी कढई प्रीहीटिंगला ठेवली आहे आणि इथं केक टिनला सर्व साइडने तूप पसरवून घेते, त्यामुळे केक चिटकत नाही। आणि तुपावरती मी थोडेसे गव्हाचे पीठ घातले आणि ते सुद्धा पूर्ण केक टिनला पसरवून घेते। आपला केक टिन इथं रेडी आहे। माझ्याकडे जी बेकिंग पावडर होती त्याची एक्सपायरी डेट संपली होती, म्हणून मी बिग बास्केटवरून दुसरी ऑर्डर केली होती। तर मी ही विकफिल्डची बेकिंग पावडर यूज करते। इथं पोहे खायचा 1 चमचा बेकिंग पावडर घालते आहे। बेकिंग पावडर घातल्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला एका डायरेक्शनने छान फेटून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट मी मिश्रण असेच फास्ट फेटून घेते। आता आपले बॅटर रेडी आहे, ते केक टिन मध्ये घालते। तुम्ही बघू शकता केक टिन मध्ये 1 इंच केक खाली आहे। आता प्रीहीटेड कढईमध्ये मी हे केक टिन ठेवते आणि झाकण बंद करून घेते। याला आपल्याला आधीचे 25-30 मिनिट तर अजिबात बघायचंच नाही आणि त्यानंतर 5-5 मिनिटांनी मी केक चेक करेल। केक होतो तोपर्यंत अव्यांला ही रागीची पेस्ट खाऊ घालते। केक माझा रेडी झाला आहे। थंड होईपर्यंत मी अव्यांला घेऊन टेरेसवरती आली आहे। आज खूप वारा सुटला आहे, त्या वेळातच पाऊस सुरू होईल असं वाटतं। आता बघूया केक अजून थोडा गरमच आहे, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे। पाऊस आल्यामुळे आम्ही लगेच घरी आलो, तरी थोडंफार भिजलोच होतो। तुम्ही बघितलंच असेल केक 1 इंच खाली होता। केक मस्त फुगला आहे आणि खूप छान बनला आहे। आता कट करून एकदा टेस्ट बघूया। बघा किती स्पंजी झाला आहे आणि एवढा छान स्मेल येत आहे केकचा। आणि खरंच केक खूप टेस्टी झाला होता, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। इथं अव्यांचं चालू आहे म्याव म्याव बघायचं, याला म्याव आणि भुबूशिवाय दुसरं काही दिसतच नाही। त्यानंतर आता मी लगेच संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि आज संध्याकाळी आहे पास्ता। त्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकली आहे, सो आज डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार नाही। खूप यम्मी बनतो हा पास्ता, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आणि मी किचनमध्ये आली की अव्यन मला हेल्प करायला येतोच, खाली पडलेला कचरा माझ्या हातात देतो। किती कलरफुल बनली आहे ही प्लेट। इथं मी पास्त्यासाठी व्हाईट सॉस बनवून घेते आहे। आता सर्व व्हेजिटेबल्स मी टॉस करून घेते आणि हे काय झालं माझ्यासोबत, तवा जास्त हीट झाल्यामुळे झालेलं। यामध्ये आपल्याला भाज्या अगदी हाय फ्लेमवरतीच टॉस करायच्या असतात
ना पूर्ण शिजवायचं नसतं। पास्त्यामध्ये मी शिमला मिरची, कांदा, कॉर्न आणि टोमॅटो घालते। आता इथं माझा व्हाईट सॉस रेडी आहे। यामध्ये मी बॉईल केलेला पास्ता ॲड करते। हा पास्ता मी 80% कुक करून घेतला आहे। त्यानंतर यामध्ये सर्व टॉस केलेल्या भाज्या घालते। डॉक्टर ओटकरचा रेड सॉस पास्ता यामध्ये मी ॲड करते आहे। व्हाईट आणि रेड सॉस मिळून हा पिंक सॉस पास्ता रेडी होतो। यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालते आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर घातली। हे सर्व मिक्स करून आपला पिंक सॉस पास्ता रेडी आहे। जेवण झाल्यानंतर मी अव्यांना सुद्धा पास्ताच खाऊ घातला आणि त्याने खूप आवडीने खाल्ला। पॅन सर्व साफ केल्यानंतर आता मी बनवणार आहे तूप। मी फर्स्ट टाइम तूप बनवते आहे। सो जी फ्रीजमधली मलाई होती त्याला मी सकाळीच बाहेर काढून त्यामध्ये थोडेसे दही ॲड केले आणि त्याला छान फेटून घेतले आणि आता त्यामध्ये थंडगार पाणी घालून ते ब्लेंडरनी छान फिरवून घेते आहे। तुम्ही बघू शकता किती पटकन लोणी आले आहे। मी अगदी 2 ते 3 मिनिटच ब्लेंडर फिरवले आणि लोणी छान आले। आता हे लोणी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथे मी फ्रीजमधील थंडगार पाणी यूज करते आहे। त्यानंतर तूप बनवण्यासाठी इथे मी पितळीची कढई यूज करते आहे। घरी आई नेहमी पितळीच्या कढईमध्ये बनवते म्हणून मी सुद्धा पितळीच्या कढईमध्येच बनवते आहे। आता आपल्याला एक उकळी येईपर्यंत याला असेच ढवळत राहायचे आहे। तूप बनण्याचा आमच्या घरातील हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी आम्ही तिघं सुद्धा इथं हजर होतो। एक उकळी आल्यानंतर तुपाला पुन्हा उकळी येत नाही आणि आता गॅस अगदी मंद केला आहे मी। आधी सुद्धा गॅस कमीच होता। तुपावरचा हा पांढरा फेस पूर्ण गेल्यानंतरच तूप रेडी असते। तुपामधून कढईच्या आतले बूड दिसायला लागले म्हणजे तूप रेडी झाले आहे। तूप गरम असतानाच मी गाळून घेते आहे। तुपाखालची बेरी खायला कोणाकोणाला आवडते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।